तो आज के लिए बस इतना ही। डायलॉग आठवायला आला मला। मैं भी मायूस हूँ। दिल तो काय नाही जाणार आहे बघ कसल्या परिस्थितीत ती कसंच थांबू शकत नाही। तस तर पोरांनो अशा पद्धतीने ए, अरे माझं स्टॉपलच सेट झाला नाही। आई घेतली। मेन्यू एक्झिट करावं लागतंय। हेलो एवरीवन, आप सबका स्वागत है द नॉलेज ऑफ स्टॉक इस चैनल पे। आज एक लाइव ट्रेडिंग सेशन शूट करने वाले हैं हम। तो देखते हैं मार्केट कहाँ पे ओपन हुआ है। पहले मार्केट फ्लैट ही ओपन हुआ है और हमारा जो लेवल है फर्स्ट 5 EMA ट्रेड का वो 23,850 से लेकर 23,950 तक ये लेवल होने वाला है हमारा। अभी देखते हैं मार्केट का ये कैसे वर्क करता है। प्लान थोड़ा समझाता हूँ मैं आपको ठीक से। ज़्यादा प्लान फर्स्ट 5 EMA ट्रेड करने का ही प्लान है अभी। आज 2 ट्रेड ले सकते हैं हम। देखते हैं एसएल कितना जाता है फर्स्ट, उसके ऊपर रहेगा दूसरा ट्रेड कौन सा लेगा। फर्स्ट 5 EMA हम इस एरिया में पुट साइड के लिए हम प्लान करने वाले, और दूसरा ट्रेड प्लान करेंगे वो देखेंगे अभी क्या होता है। तो आपको ट्रेड लेने के बाद अपडेट करता हूँ मैं। ये वीडियो अभी गैप है, ये नीचे की तरफ का गैप पेंडिंग है अभी, ये फिल करने के लिए आ सकता है। इसके लिए हम पुट साइड एक एंट्री कर सकते हैं। तो ये वीडियो देखते रहना, आपको अपडेट कर दूंगा मैं आगे चल के। ट्रेड लेने के बाद मैं आपको अपडेट करता हूँ। ये हमारा सिंपल प्लान रहेगा। तो दोस्तों मार्केट तो चालू हो गया है। हमारा फर्स्ट 5 में किस तरफ मिलता है उस तरफ हम ट्रेड करने वाले हैं। देखते हैं क्वांटिटी कॉल साइड मिला तो क्वांटिटी कम रखेंगे, पुट साइड मिला तो क्वांटिटी ज़्यादा रखेंगे। तो मैं आपको अपडेट कर दूंगा। अभी मामा भी हमारे साथ जुड़ा है, उसका साउंड ऑन करता हूँ। ट्रेड लेने के बाद आपको अपडेट कर दूंगा। साइड में मैच चालू है, ट्रेडिंग चालू है और बकचोदी चालू है। तो गाइस इधर एक ट्रेड मिल सकता है, ये सेल जाने के थोड़े ज़्यादा चांसेस है, लेकिन फर्स्ट 5 में है तो उसकी वजह से ट्रेड कर सकते हैं हम। देखते हैं क्या होता है। अगर नहीं मिला तो कोई बात नहीं, मिला तो ट्रेड करेंगे, छोड़ेंगे नहीं। लेकिन मुझे लग रहा है कि जिस तरह से मार्केट जा रहा है उस तरह से तो ट्रेड का आता पता नहीं है। तो वेट करेंगे, जब तक नहीं मिलता तब तक वेट करेंगे, और ट्रेड मिलने के बाद मैं अपडेट कर दूंगा आपको। मुझे लगता है कि शायद इस कैंडल पे मिल जाएगा, ट्रेड मिल जाना भी चाहिए। और टारगेट बड़ा भी, पीसीआर भी देखेंगे। पीसीआर कहाँ पे है? पीसीआर है हमारे सपोर्ट में है, 86 का पीसीआर है। देखते हैं अभी कैंडल कैसे वर्क करता है। अगर इसने डे हाई ब्रेक किया दोस्तों तो ऊपर वाला जो गैप है वो फिल करने के लिए वापस जा सकता है। तो ऊपर एक गैप छोड़ के आया है मार्केट, उसने अभी तक वो फिल नहीं किया। आ गया, आ गया, दिल चुराने में आ गया। एक ही ट्रेड प्लान होगा या 2? ह्या कॅन्डल नाही, आता जी चालू आहे का कॅन्डल, त्या कॅन्डलला 5 EMA भेटायला पाहिजे। मिला मिला तो मिला मिला, मिला मिला मुझे तो मिला मिला। ये बीके चुप ना, मिला मिला वो हो रहा है। बायस पड कर सकते बीपी वाढायला लागला का? नाही, काही नाही प्रॉब्लेम। भेटला तर घ्यायचं आपल्याला, काय घ्यायचंय का म्हणून, पण भेटला तर अरे घेणारच. ट्रेडचं टेन्शन, आता ट्रेडचं टेन्शन वाटाणा झालं, आता मॅचचं टेन्शन वाढायला लागले। मॅचचं नाही, काय मॅच काय हरणारच आहे, फिक्स आहे। आपण काय करू शकतो आता विकेट गेल्यावर? जयस्वाल वर लय डिपेंड। आता जयस्वाल जर फास्ट खेळला तर कार्यक्रम झाला मग। बघ की लगा ते ओपनिंगला आलंय, 6 विकेट पडले अजून घेता ती।
काय मग काय 334 रन एकट्यानेच करावं ते असं म्हणणं आहे काय तुझं? आणि त्याची ताकद आहे बरं का तेवढी त्याची. हाय हाय. फक्त समोर बुमरा टिकला पाहिजे. बुमरात मारून खेळतो की बुमराला जमाने जमतच नाही. तेवढं. नका दे मॅच लेच खतरा झालाय काय म्हणे. शेवटच्या दिवसात शेवटच्या सेशन पर्यंत चालली मॅच. मॅच चालल्या ती इम्पॉर्टंट नाही, त्याच्यापेक्षा ती कॉन्ट्रोवर्सी जी चालू आहे त्या मॅच मध्ये हा त्याच्यामुळे लय इंटरेस्टिंग वाटते मॅच. नका एक कॅन्डल असली कसली बनली ना ए. डोजी बनले, ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला मुवमेंट. हा पुत्र वाट बघतो हे जेव्हा ट्रेन घ्यायची. मेला 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 2 मिनिटं टाइम आहे अजून कॅन्डल क्लोज व्हायला. मेरा जानू मेरा जानू. अजून काय रे मोर गाणं कोण भारी गाणं आहे ना ते. तो मेरा जानू है तो मेरा दिलबर है अपनी प्रेम कहानी का तू हीरो है प्रेम ग्रंथ के पन्नों पर इंडियन आयडल मध्ये ट्राय कर, आवाज भारी येतो. अरे जाऊ दे पुढचं येत नाही. जाऊ दे पण ट्राय करू नको, मी म्हणलोय म्हणून लय भंगार आवाज आहे. थँक्स ब्रो. आजकाल ट्रेड घेतानाच का टेन्शन यायला लागलंय तीच कळत नाही मला. काय घातली एसएलचं लांबच राहिलं, ट्रेड घेतानाच इथे टेन्शन मध्ये. अरे जास्त लॉस झाले असं होत. आ रहा है घेतलाय रे, भेटलाय ना. या बॅटलाय. हा कोणाला आता एक माणूस एवढा फिरून गेलाय तर मागं घुसलंय की तर. लय अवघड आहे. अरे काय ट्रेड आता घेतलाय. काय करा घेतला की सुट्टी आहे होय. पहिला तयार झाला लागा दिवसातला त्याला सोडून चालतोय. लेवल जबरदस्त आहे बरं काय म्हणतो. अरे हात थरथर कापा लागले ते. 107चा एसएल लागतोय, मी लावून ठेवतोय एसएल. नक मार्केटला काढ की. नाही बाबा आज तर नाही करू शकत. तो दोस्तों हमें ट्रेड मिल चुका है बकचोदी की बड़ी बड़ी देर बकचोदी के बाद ट्रेड मिला है हमें. ये वर्क करता है या फिर लॉस होता है कुछ मालूम नहीं. लॉस होगा तो भी चलेगा, प्रॉफिट होगा तो भी चलेगा, सिर्फ टेंशन नहीं लेने का, माइंड को कंट्रोल में रखने का. अगर इसने वर्क किया, एसएल कितना लग रहा है देखो ना जरा, मतलब एसएल कितने पॉइंट का है, 10 पॉइंट का एसएल है. टारगेट हमारा 137 पे फर्स्ट टारगेट होगा हमारा. मिला 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 तो मिला मिला. एंट्री कितीला पडली रे करू तुझी. बरोबर पडले बघ 114 ला. दीड रुपये इथे बी नुकसानात आहे का मी. कर बाबा 115.50 ला पडली माझी. हा 115.50 ला पडली रे माझी एंट्री. बर. त्याला बऱ्याच सकाळ धरणं असा रिव्हर्सल काय आला नाही. आता तो काय दगा देऊ नको म्हणा फक्त. काय नाही एसएल का जाणार आहे मला वाटतंय. नाही मला वाटत. जाऊ दे काय असेल ते असेल. डायरेक्ट 100 पॉईंट बुक करूया आपण मग. विषय 214 कसा टार्गेट. माहिती आहे का, एक क्वालिटी लेवल मी मार्क करून ठेवली होती तिथं, तिथनं रिव्हर्सल घेतलाय. बर पण ती पिव्हिट पॉईंट कशी आहे रे. असं आहे का. पिव्हिट पॉईंटच्या खाली आहे ती ट्रेड करते. आरपीओच्या पेक्षा खतरनाक लेवल आहे माझी. बर मी केलंय ना काय तिथं.
बिके ज्ञान चूत कॉन्फिडेंस देख रहे ए Confidence देख लौंडे का कॉन्फिडेंस देख रहे हो? अगली अगर कैंडल आपको ऐसा कॉन्फिडेंस चाहिए तो उसके लिए प्रॉफिटेबल होना पड़ेगा। कोण बोललं रे मध्ये? ले आ गया. मला काय असं वाटतं एसएल हिट करणारच आहे पण फ्लक्च्युएशन मध्ये करेल किंवा काय करणार आहे म्हणजे केल्यावर फ्लक्च्युएशन मध्ये करू नाही तर कसा करू ती केल्यावर केलाच की काल मी वाचलं रे त्या पेजवर, ज्या माणसाचा हात आणि पाय गार पडतात त्या माणसाला का नाही डिप्रेशन मध्ये एन्झायटीचा त्रास असतो म्हणून. माझं गरम होते तर काय मला कोणता त्रास असेल टेस्टर तो हवस का पुजारी आहे? टेस्टर आहे त्याच्यात असेल त्या ड्रॉवर मध्ये गुरु तो हवस का पुजारी आहे? हवस का पुजारी तो आज के लिए बस येत नाही डायलॉग आठवायला आला मला. नाही दिल तो काय नाही जाणार आहे बघ कसल्या परिस्थितीत ती कसं थांबू शकत नाही. तो दोस्त गुरु तू चैनल चालू कर. तो दोस्त हमारा एसएल जा चुका है. दोस्तों हमारा एसएल जा चुका है और इधर से अगर ये वापस गया तो नाही जाएगा. अरे पण 108 वर आहे तर वरच एसएल कसा गेला 108 वर मिरेकल मिरेकल कसं झालं तर मिरेकल मिरेकल. अरे याने 108.20 चा लो लावलाय मी 107 ला एसएल लावलेला कसं काय गेला आमचं आहे बाबा, माझं तर आहे. मामा बी आहे. आता येत जर प्रॉफिट दिलं तर लयच घाण पचका होईल. नाही 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 तसं काय होणार नाही गुरु टेन्शन नको घेऊ आम्ही हाय येतोय माग. 108 लाच एक्झिट झालंय मामा नाही नाही बरोबर आहे. अरे उलट बरं आहे की आमच्यापेक्षा तुझा एसएल कमी गेला. कमी जायचं नाही काय बाबा पण ही वर्क केल्यावर काय वाटेल तुला माहित नाही रे नाही नाही शक्य काय नाही. नाही रे एंट्री पण वाट हो गेला आता गेला. मार्केट प्राइस बरं झालं का रे? तस तर पोरांनो अशा पद्धतीने ए, अरे माझा स्टॉपलॉस हिट झाला नाही. आई घेतली. मेनू एक्झिट करावं लागतंय त्या मोकार पैसा गेला जास्त. आईचा किडा आणला 2 पॉईंट एक्स्ट्रा बाय आणि शान अरे केलं का एक्झिट केलं की आईचा किडा आणला मोकार माझा आई 1000 रुपये गेलं. आईला यार ये सब क्या देखना पड़ रहा है अबे साले. चला पोरांनो अशा तऱ्हेने एक सक्सेसफुल एसएल चा ट्रेड आपण ट्रेड केलेला आहे सक्सेसफुली अरे काय का एक सीट माझं किती झालंय 101 रुपया. काय आहे जो अरे काय चाललंय 450 रुपये मोकळ्यात गेले काय? हा 450 रुपये मोकळ्यात गेले काय? काय आहे तो काय रे नशीब मी बघितलं तरी. अरे काय चाललंय कान माझ्या कानाला मुंगी आले आईच्या गावात. अरे मी घ्या 150 क्वांटिटीत माझे 1000 रुपये गेले. अरे काय जागा 1035 रुपये गेले तर माझं आईच्या गावात. तो दोस्तों मैं भी मायूस हूँ लेकिन बीके जरा थोड़ा ज्यादा ही है. अयो अरे काल बघा काल तुम्ही स्ट्राईक प्राइस पेक्षा माझी स्ट्राईक प्राइस वेगळी होती मोकार माझं 3 पॉईंट एक्स्ट्रा गेलं. आज आईच्या गावात स्टॉपला बरं काय या स्टॉपला रेट झाला नाही. अरे पण मी काय होतो प्रमोदवर हसला. आईच्या गावात जायला नशीब आईच्याकडे नशीब मार्केट बी एकदम काच कोणाला 150 पॉईंट खाली गेलं नाही नाहीतर आजच मला ट्रेडिंग बंद करावं लागलं. हजारानं जर स्टॉपला जायचा
2-3 दिन बाद मैं ट्रेड नहीं ले पाऊंगा। ऑफिशियली मुझे अनाउंस करना पड़ेगा, मैं ट्रेडिंग छोड़ रहा हूँ दोस्तों। क्या यार बीके तो ये सब मेरे साथ क्यों होता है? हाँ देखो गाइस, जाने दो, ये कैसे हमारे सेटअप के हिसाब से गया है। अरे कब तेरी माँ की राख। सेटअपवर काय कशाचं काशी झालेलं का व्हॉल्यूमच्या ट्रेडला काय 100 पॉईंट कडे चालला हो. 70 पॉईंट दिले 70. दोस्तों चुपचाप मैं बता रहा हूँ, ये दोनों मुझे मारने की कोशिश कर सकते हैं थोड़े दिनों बाद। तो अगर ऐसा कोई सिनेरियो दिखे तो केस सीधा बीके और वैभव कोकाटे पे जाएगा। अबे साले मैं तेरे को नहीं जानता। कौन है तू? कौन बे? गुरु? मामा, किसी गुरु नाम के आदमी को तुम जानते हो क्या? नाही नाही नाही. फाई मी वरती एसएल जायला लागले, ते व्हॉल्यूम वर्क करायला लागलंय. मामा व्हॉल्यूम ना तुझं कांटाळ हाणलं पाहिजे. आम्ही लॉसच्या फेज मधनं बराबर प्रॉफिटच्या फेज मध्ये आलो आणि तो सेटअप चेंज करायला सांगितलंय आम्हाला. 105 वरचा ट्रेड 170 रुपये. लेकिन नहीं, हमें तो पुट साइड जाना था। पहिला 5 AM बाळा, पहिला 5 AM पुट साईडचा विषय नव्हता. फर्स्ट फाईव्ह मी ऑप्शनच्या चार्ट मध्ये फर्स्ट फाईव्ह तिथंच भेटला जिथं व्हॉल्यूमचा ट्रेड भेटलेला. नाही असं ते जाऊ दे पोरांनो. हिचा अरे बच्चो मेरे बच्चो ये चलता ही रहता है. ज्यादा ध्यान अरे नहीं चालू दे, अरे चालू दे, पण 2-4 दिवसात मिळून एका दिवसात अजून स्टॉपला गेला माझा, काय करू मी? पहिले जे कॅपिट केले तरच राहू मैं. सगळ्यात जास्त घाण बिके. आजच्या गावात मामा 14 पॉईंट 7 पॉईंटचा स्टॉपला होता माझा, 14 पॉईंटचा स्टॉपला गेलाय. बिचार कॅपिटल गोळा करते आणि इकडे लॉस. अरे काय चेष्टा करत नाही तेव्हापासून अजून माझ्या कानाला आलेले मग अजून गेले नाहीत. ठीक आहे, इथं ट्रेड भेटतो इथं एक कर. अरे गाप, अरे तुझी गोल्डन लेवल होती की तिथं. गांडीत घाल गोल्डन लेवल. ये सब क्या देखना पड़ रहा है गोल्डन साला? लेवल. जब से मैं ट्रेडिंग कर रहा हूं दोस्तों, जल्द से जल्द मुझे ये छोड़ना पड़े वरना मैं उड़ जाऊंगा. नहीं बिके, जब मैं अकेला ट्रेड करता था तो मेरा तो loss में ट्रेडिंग की वजह से लॉस हो रहा था. जब से मैं दोस्तों के साथ कर रहा हूँ मेरा सेटअप के साथ ये चल जा रहा है. मेरा सेटअप के साथ लॉस हो रहा है. आज थांबूया, आज 5th 5 ट्रेड करूया. काय 5th 5 ट्रेड करूया आज. काय नाही, मला कायच करायचं नाही. मैं तो पहले से ही आज ट्रेड करने के खिलाफ था. ऊपर में मेरे को ट्रेड मिला, मैंने लिया, स्टॉप लॉस लगाया, लेकिन दोस्तों वो स्टॉप लॉस हिट करे बगैर नीचे चला गया. हे थांब, त्याच्यात डिफरन्स किती ठेवला होता प्राइस मध्ये? हा, ट्रेलिंग स्टॉप लॉस Trigger- ठेवलेलं ट्रेलिंगला. ट्रिगर प्राइस मध्ये आणि लिमिट प्राइस मध्ये डिफरन्स कितीचा होता? 5 पैशाचा. अरे तुझं कांटाळ हाणाय पाहिजे. 5 पैसे कधी ठेवायचं नाही. ती कमीत कमी 1 रुपया किंवा 50 पैसे तर पाहिजे. मामा आजपर्यंत आज पासून काय स्टॉप लॉस जाऊपासून लावतो ना तेवढा स्टॉप लॉस मध्ये गॅप ठेवतो. आजपर्यंत बिना स्टॉप लॉस हिट करता मार्केट कधी गेलं. पण बाळा आता ती कुठली लेवल होती? ब्रेकआउटची लेवल होती ती, त्यामुळे हिटच होणार नव्हता तिथं. म्हणजे आईच्या गावात रोज ट्रेड घेताना मी नवीन काहीतरी शिकायचंय. नाही इथनं पुढे देण्यात राहू दे. 50 पॉईंटचा तर डिफरन्स पाहिजे, 50 पैशाचा तर. काय अडचण नाही. कारण हिट होतं ना ती त्याच लेवलला होतं, पण अशा एखाद्या वाईट टोळीत गावला का ना वार उडत.
सुखासुखी असं मला 7 पॉईंट भेटत नाहीत रे कधी. त्या गावात नकळत 7 पॉईंट गेले ते माझं. उद्या मी ट्रेडच करत बसतो, आहे घरी जाऊ तिकडे. पण बी की आमच्यावर हजार हजार लॉस दिसतोय, तरी पण तुझ्यावर जास्त हसू येते. ठीक आहे. माझा लॉस किती आहे माहिती आहे का? 2000 लॉस आहे. म्हणजे ह्याच्यावरनं कळलं का? काय रे दोस्ताच्या लॉस मध्ये आपल्याला आनंद पाहिजे, आपलं काय का होणार. एकटा नाही, ही ठामपणे कळलं पाहिजे. 2040 रुपये गेल्या ते तरी बी तुझं हसू येते. तुझी क्वांटिटी किती होती? 300. 4 पट क्वांटिटी आणि 2 पट लॉस. विचार कर, तू 300 4 पट क्वांटिटी आणि लॉस डबल. तेच की. तुझं विचार कर, 300 तुझी क्वांटिटी असती तर लॉस किती झाला असतात? आईच्या गावात 7,000 गेलं असतं की आरामात. 7 नाही पण 4,000 रुपये तर आरामात गेला असतो. 4 गेला असत. डबल लॉस झाला होता तुझा. आईच्या गावात आय जो असं वाटायला लागलं, लय लोक सांगते ते मला ट्रेडिंग करू नको, ती बरोबर आहे. ये सब मेरे साथ ही क्यों होता है? कुंडली में शनि होने से कुछ नहीं होता, जेब में मनी चाहिए. एवढा आहे. जेब में चोर खाते में भी नहीं है. आधार कार्ड ही कोरा हो चुका है. अरे तसं नाही, जेब फटी हो. कभी कभी ऐसा लगता है मैं ओवर ट्रेडिंग करता था वही अच्छे है. ट्रेड घेऊ नको आज, आज तुझी सत्व नाही बाबा, अरे तू उद्या म्हणलं तरी घेत नाही मी ट्रेड. आज काय सांगतोय? ट्रेड भेटतो इथं एक. नको मला. थांब घेतो मी. लिव्हर आहे बरं का चांगले, पण ब्रेक केलाय खाली लोक. हा का, ते मी तर घेतलाय आता, बघू. डायरेक्ट गॅप डाऊन झालंय ऊपर. असं करू नका रे तुम्ही. हा ट्रेड घ्या चला, त्यात प्रॉफिट झाला तर मला अजून जास्त त्रास होईल. वाटत नाही पण लेवलला हाय बरं का एका. तो ट्रेड घेतलाय काय ऑलरेडी? हा, अरे लाज वाटत नाही. तुम्हाला म्हणलं की घेतोय मी ट्रेड. मी पण घेतलाय. रे यार का पाय मी पण घेणार आईच्या गावात पाय. बीके तसं करू नको. हजाराचा लॉस 300वर आलाय माझ तर. वा 200. यस कम ऑन. काय गात की मामाला का आईच्या गावात. अरे हजाराचा लॉस 2000. ऐसा लग रहा है अब मैं डिप्रेशन में जा रहा हूँ. एसएल लावून ठेवलाय मी तर. अरे गप त्या ईशानच्या तर आयचा किडा दे. तू ट्रेड घेतला नाही का बिके? हा ट्रेड घेतला नाही का? नाही तुला मी काय म्हणलं? घेतलाय. हा, लगा यात तुम्हाला प्रॉफिट झालं, मला साधा रिग्रेट व्हायला नाही. भले माझा कपला जाऊ दे. अरे पण आम्ही तर समजेल तू पण होते म्हणून. तेवढा आहे का? ये सब बातें बताई नहीं जाती. तो दोस्तों हमने री एंट्री कर दी है ऊपर वाले लेवल पे अभी. तो बोल लो रे. तुझे शूट करणे ना तर एसएल जायला लागले. ओ मामा गप की अटॅक येईल आता मला. अरे चांगलं चालतं होतं जरा हो. कोण आता समजून घेतो. अरे त्याला म्हणावं रेकॉर्डिंग करू नको बाळा, काय पण होते तिकडे. आज पटांगण झालं तर कधी. नाही वर करत असतो, चान्सेस आहेत. कारण लय मोठी स्पाइक मारलाय रे. एवढा स्पाइक मारायला पाहिजे होता कॉल साईडला. शक्य येस 200 रुपये प्रॉफिट. बीके आईच्या गाव चिडवतोय का मला? बिके तुला किती प्रॉफिट चालू आहे? तो आपण घेतलाय ना ट्रीट. घेतलाय. मला प्रॉफिट चालू आहे की किती आहे रे? 350 रुपये. मायनस ना? म्हणजे मायनस नाही, तसा 600 750 अजून लॉस.
हा तसं तसं लॉस आमचं प्रॉफिट मध्ये दिसतंय आता 500. गपकी आहे. अयो काय वर्क केलंय गांजरा अर तुरळा. आणि मामा जरी ही प्रॉफिट मध्ये असला तरी बी प्रॉफिट मध्ये तुम्ही जास्त असणार आहे माझ्यापेक्षा. का सांग का हा तो स्ट्राईक प्राइस कुठली निवडली आहे? 800. ते बी 800ची का? हा. हा मी का ते 700ची घेतली, 850ची घेतली. काय करणार ह्याच्यात एस एल गेला की बीकेचा डबल एस एल जाणार. ठीक है वर्क कर रहा है अच्छी तरह से वर्क कर रहा है. बीके के साथ गेम हुआ है फिर से एक बार. ए प्रमोद खाली येत आहे बरं का तू काय बोल नको गप तेवढंच. हो काय मी बोललोय वर चाललंय. मामा बोलतो तू बोल मी शांत बोला बसतो. की. आज व्हिडिओ तू शूट कर कॅन्सल माझं. काय नको 14ला गेले की निम्म प्रॉफिट बुक करतो आधी परत बघू. किती पॉईंटचा एस एल लागतो मामा तुझा? 4 पॉइंट आहे. काय करायचं का? वर सपोर्ट घ्याय नको अरे कारण 800ला प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे तिथं जर सपोर्ट घेतला तर ती वर जाणार आहे. नाही प्रीमियम आपला 850चा मॅक्स पेन आहे. 94 झाला गेला बा. 93चं बाईंग झालंय माझं. 89चा एस एल आहे 4 पॉईंटचा एस एल आहे 4 त्रिक 12 म्हणजे आपल्याला 1:3 भेटलंय. पण हे जरा थोडं चान्सेस वाटतात वर्क करायचं खाली याय पाहिजे मार्केटनं. कारण कसं आहे मार्केटमध्ये ओव्हरऑल सेलिंगचं मार्केट चालू आहे. एवढं आहे बरं का. आता मी पोरांना आता सांगतोय काय जरी झालं तर मी स्टॉप लॉस काय खाणार नाही आता सांगतोय. नाही आज तर मला किती घेणार आहे? मी बुक करतो थोडी क्वांटिटी एक. 23,780ची लेवल एकदा ब्रेक झाली का नाही मार्केटनं खाली केली का नाही ब्रेक मग आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. हक 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 काय विषय चालला वे दुरळा निसता. कसा आहे पिक्या कसा आहे माझी स्ट्रॅटर्जी माझी नाही. मी काय बोलत सुभाषिसची स्ट्रॅटर्जी मी काय बोलत नाही जास्त. मी शांत बसलो. होय हे ट्रेड जर मिस झाला असता तर काय झालं असतं? मी काय नाही ट्रेडिंग बंद केली असती आणि गेलो असतो कुठतरी निघून बसलो असतो. पण हित नाही असेल गेला तर लय घाण वाटेल मला वाटतं थोडी. मी तर केल्या बघ बुक केली. अरे ही तर बुक कशी करायची केलं की एक्झिट डायरेक्ट सगळंच होतंय त्याचा वडील बी दारू पिऊनच मेले आता ही बी नाही दारू नाही पितोय. क्वांटिटी टाक की त्याच्यात पण काय कर माहिती आहे का फायर्स मध्ये आहे ना तू हां ऑर्डर वर जा की तुझ्या ऑर्डर वर हां जिथं प्रॉफिट लॉस दिसतंय का नाही पोझिशन वर जायचं. अकाउंट मॅनेजर मध्ये पोझिशन मध्ये ऑल पोझिशन वर जा. अकाउंट मॅनेजर ऑल पोझिशन वर जा की नसतं हां हां बायको असं ते दिसतंय त्याच्या ऑर्डर मार्ग दिसतंय ना नाही. किती प्रॉफिट दिसतंय लॉस दिसतंय काय. हां 2,000 प्रॉफिट. गाडी उभा करून रुपया गेला असेल. त्याच्यावर क्लिक कर आता. हां क्लिक केलं हां तिथं काय कर माहिती आहे का क्वांटिटीच्या जागेला कमी कर क्वांटिटी. ती नाही की तिथं. स्क्रीन शेअर कर बर. गावाला गेलंय दिसते का तुला? स्क्रीन दिसते की? संध्याकाळी रात्री आला कुठं जाऊ? हा त्यावर क्लिक कर की. गावाला गेलंय ते. कुठं हे राईट कर. हा काय माहिती आलं का नाही आपल्याला. नाही क्लोज पोझिशन वर जायचं. क्लोज पोझिशन वर सगळं कट होणार नाही ना? बघू की का कर तर क्लिक तर कर. मामा तो क्वांटिटी किती बुक केली? नाही 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 क्वांटिटी कॅन्सल कर बर.
तिथं दिसतंय 300 क्वांटिटी, त्याच्यावर क्लिक कर बर. हा तिथं 300 वर आता तिथं टाक. कन्वर्ट आहे इथं येतंय रे. कन्वर्ट नाही रे, कॅन्सल काय पाहिजे. हे सगळंच कसं काय काय हे होतंय. मग क्वांटिटी बुक केली का नाही काय? हो हो केली हवे की. मी करू का काय? 1:3 टार्गेट भेटलंय. काय नको तू बुक कर न थांब. बरं ठीक. प्रमोद ते कॅन्सल करायची तिथं क्वांटिटी टाका येते का बघ बरं. हा स्टॉप लॉस, त्याचा स्टॉप लॉस आहे का नाही त्याचं ती कन्वर्ट कर स्टॉप लॉस. क्लिक कर की त्याच्यावर. हा तिथं 300 क्वांटिटीच्या ऐवजी 75 कर आणि मार्केट कर तिथं डायरेक्ट. 75 नको 100 करून टाक क्वांटिटी, किंवा 100 नाही 150 होते डायरेक्ट. राहू दे. बघ तुझ्या ह्याने ठेवायचं असलं तर, नाही तर काढायचं असलं तर बघ. गॅप डाऊन ओपन राहिली कंट. मॉडिफाय का ठेवणार आहे सगळंच? वन एस टू फोरचं पण टार्गेट भेटलंय मामा. पण तुझा एकच लॉट आहे ना. इथं सपोर्ट घेईल का रे? काय वाटतं अरे मामा, काय वाटतं तुला? सपोर्ट घेईल का इथं? सपोर्ट होय, नाही घेत सपोर्ट. घेतलं तरी थोडं खाली येईल, पण प्रॉफिट होईल वाटतंय. PCR खाली पडतोय का आपल्या सपोर्ट मध्ये का? 94 वरनं 91 वर आलाय. हॅलो, 19 तारीख कुठं आहे? हां चालतंय, आपली बुक करून ठेवा की. वेडिंगचे टाकळीतला, टाकळीत आहे, टाकळीत. फोटो ओनली.
किती कसं काय? बरं बरं. कोणता निकॉन ना? प्रॉफिट बुक केला आहे मी, सगळा नाही, 75 क्वांटिटीचा. हे 225 क्वांटिटी ठेवली आता. ह्याने इथला ब्रेक करेल बरं का, थोडा वेट करावं लागणार आहे. आता ही बाईंग प्राईजला एस आणून ठेवू आपण. ह्याने जे पहिल्या कॅन्डल बनवले ते का, त्याच्यामुळे जरा थोडा कॉन्फिडन्स येणार रे. नाही पण ते तर सस्टेन करतंय ती, त्यामुळे वर जायला वाटतं. मला नाही वाटत. बघू काय वर गेलं तर आपण बाईंग प्राईजला तरी आणून ठेवू. बिक्या तू बुक कर, मला वाटतं 1:4 भेटलं असलं तर. नाही नाही हे थांब रे काय आज हो दे, लॉस जर लॉस तर लॉस. नाही करत काय नाही, काय विषय नाही. हसण्याचं कसं काय नाही. हसण्याचं तुला कळलं नाही मामाचा प्लॅन बिक्या. असू असू दे. नाही नाही ते विषय तसा नाही रे, पण ते काय होतंय मग चांगलं प्रॉफिट एकदा बुक केले परत कॉन्फिडन्स चांगला पण राहतो. आता किती जावतंय प्रॉफिट बिक्या तुला? प्रॉफिट जातंय 1200 रुपये. ओके ठीक आहे, चांगला आहे. वेट हा कर. हा प्रॉफिट लॉस प्रॉफिट एक्झॅक्ट टोटल सगळं लॉस कव्हर होऊन. 30 1200 1300 रुपये जातंय. 2400 रुपये टोटल आहे एका ट्रेड मध्ये. हम्म. 2400 का? हम्म. ठीक आहे. आणि ट्रेड मला असं वाटतंय हा ट्रेड आहे 100 पॉईंटचा, असं का वाटतंय? सपोर्ट वर आहे त्यामुळे थोडस भीती वाटते या, बाकी नाही नाही. ही सपोर्ट एवढा इम्पॉर्टंट सपोर्ट नाही रे बिके. ही जी सपोर्ट वर आहे का मार्केट, ती इम्पॉर्टंट सपोर्ट नाही एवढा. पण पीसीआर काय म्हणतोय आपलं? लय कन्फ्युज होणार काय हो द्या आता. इतके दिवस लॉस, आजचा दुसरा हे ट्रेड घेतला नसता तर असं पण लॉस मध्येच होतो की. पीसीआर एकदम बरोबर. ठीक है, अभी जाएगा, एसएल जाएगा, अभी जाएगा. गेला ना. गेला. पीएनएल काय म्हणतोय मामा? 11 रुपये प्रॉफिट मध्ये. त्याला म्हणतात अॅक्युरेसी. अॅक्युरेसी जाऊ दे. पण ते 3000 दिसत होतं लॉस सगळा रिकव्हर होऊन. बाळा मला सगळं रिकव्हर होऊन 1400 रुपये परत गेले. बड़े जन्मों के बाद मेरे प्रॉफिट में दिखा आता 2400 रुपये प्रॉफिट. गुरु तुमचं काय म्हणतंय? 1100 रुपये लॉस. काय नाही बर. दूसरा कारण दूसरा भी एसएल जा चुका है. ठीक है, जहाँ पे 2000 लॉस था वहाँ पे 1000 बचा है अभी. उसमें क्या कर सकते हैं? क्वांटिटी थोड़ा ज़्यादा बुक करनी चाहिए. आज दूसरी फिर से एक बार वही गलती की है कि 1:4 मिलने के बाद हमने लॉस लिया है. ये वीडियो यहीं तक रुकते हैं. ट्रेडिंग आज बंद हो जाएगी, अभी ट्रेड नहीं लेंगे हम. देखते हैं कल ट्रेड प्लान करते हैं कुछ. कोई दिक्कत नहीं, ज़्यादा बड़ा एसएल भी नहीं था, एसएल छोटा ही था. प्रॉफिट बुक किया इसलिए 1000 का पहले प्रॉफिट बुक किया था, तो 1100 रुपये का लॉस हो चुका है अभी हमें. 83 पे अकाउंट आ चुका है. अभी ज़्यादा ट्रेड लेके कोई ट्रेड लेने में
क्या बोलते हैं उसको, हिंदी जरा कमजोर आहे तो समज लेना आप. का रे सगळी नाराज झालाय, कोमात गेला काय लगा. तो ये वीडियो यही तक रखते हैं, सब गए लगता है. ए हाय की बाबा. है क्या. नाराजचं नाही काय विषय. तो फिर जाने दो. नाही नाही नाराजीचं नाही काय विषय, इकडे मॅच पण घायला आली आता. जयस्वाल बी आउट झाले. ठीक है, अभी क्रिकेट मैच भी हार चुके हैं हम लगभग लगभग म्हणजे हरलं तर जमायच्या आईचा कडा यांच्या ह्यांना लगा. तो अभी ये वीडियो यहीं तक बंद करते हैं. आपको ये वीडियो थोड़ी देर में देखने के लिए मिल जाएगा यूट्यूब पे, तो जरूर जाके देख लेना तुम दोनों भी. हम भी मायूस है. सबसे ज़्यादा मायूस मैं लग रहा हूँ क्योंकि मेरा लॉस ज़्यादा हो चुका है अभी. कोई बात तसं नाही काय, पण ते काय झालं, प्रॉफिट दाखवून परत एसएल गेला त्याच्यामुळे जास्त वाईट वाटत असेल. पण ते काय नव्हतं, अगोदर जर डायरेक्ट एसएल हिट झाला असतं तर काय तेव्हा उलट नहीं. अरे लोड इसका कोई नहीं रे मामा, ये बहुत दिनों बहुत बार हो चुका है हमारे साथ. इसका आदत हो चुका है हमें अभी. इसका कोई नहीं. साला एक ट्रेड वर्क करना चाहिए था. ईयर एंड होते होते अच्छे से जाते आने वाले ईयर में. 4 पॉईंटच्या एसएल नुसार तसं आपल्याला 1:8 भेटलं होतं, तसं काय नव्हता विषय. हम्म. चलो खाना खाता हूँ मैं और मिलता हूँ आपको कल. अभी बंद करने वाला हूँ.